बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। कल्याण मारहाण प्रकरणी रिसेप्शनिस्टनं साधी आरोपी झाच्या बहिणीला कानाखाली मारल्याचं उघड। रिसेप्शनिस्टनं आधी मारहाण केल्यामुळे आरोपी झा याच्याकडून मारहाण सीसीटीव्ही फुटेज समोर। कल्याण मारहाण प्रकरणाचे फुटेज कट करून दाखवले जातात। गोकुळ झाच्या आईचा गंभीर आरोप। तर रिसेप्शनिस्टनं सुनेला आधी शिवीगाळ केल्यानं आपल्या मुलानं मारहाण केली, तरुणाच्या आईचा आरोप। मारहाण चुकीचीच, गोकुळ झा याला शिक्षा होईलच, मात्र मोठा मुलगा रणजित निर्दोष, गोकुळ झाच्या आईची प्रतिक्रिया। वारंवार मराठी माणसांवर हल्ले होत असतील तर हा विषय येणाऱ्या अधिवेशनात मांडणार आमदार राजेश मोरेंची कल्याणमधील तरुणीला झालेल्या मारहाणीनंतर प्रतिक्रिया। कल्याणमधील मारहाण प्रकरणी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी। खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कोठडी। आरोपी गोकुळ झानं आपली ओळख लपवण्यासाठी लुक बदलल्याची माहिती समोर। गोकुळ झानं केस बारीक केले, नेहमीसारखा पोशाख परिधान न करता त्यानं टी-शर्ट परिधान केल्याची माहिती। डोंबिवली एमआयडीसीत कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, एरोसेल कंपनीत आग लागल्याची माहिती। आगीचं कारण अस्पष्ट। अंजली दमानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची पाहणी। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे सावली बार असल्याचा दमानियांचा आरोप। गटारीनिमित्त ठाण्यातील येऊर इथे संजय गांधी उद्यानात प्रवेशबंदी, पार्टी करण्यासाठी गेल्यास पोलिसांची कारवाई। गटारीनिमित्त नवी मुंबईत माजी नगरसेवकाकडून चक्क मोफत चिकनचं वाटप। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल ससाणेंकडून मोफत चिकन वाटप, खवय्यांची एकच गर्दी। विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण पोलिसांना शरण, सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांच्या ताब्यात। महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे। महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाल्याचं उघड, गळा कापून महादेव मुंडेंची हत्या। महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड याचा समावेश, विजयसिंग बांगर यांचा गंभीर आरोप। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर आणि गौरव कोटगिरेंची हकालपट्टी। शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बंडू खेडकर आणि संपर्क प्रमुख यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती। लातूर तुळजापूर महामार्गावर छावा आणि सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको। सूरज चव्हाणांवर 307 दाखल करा, तसंच कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी आंदोलन। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। बीडच्या परळी तालुक्यात बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक बालाजी जावडे यांना 7 ते 8 जणांकडून बेदम मारहाण। सिरसाळा गावातला हा मारहाणीचा व्हिडिओ समोर। बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर। तुळजाभवानी मंदिरातील शिळांना तडे, देवीचा मुख्य गाभारा आणि शिखराला धोका। पुरातत्व विभागाकडून मंदिराचं शिखर हटवण्याबाबत अहवाल। तुळजाभवानीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। देवीचं शिल्पातील रूप अष्टभुजा की द्विभुजा असण्यावरून मंदिराच्या विश्वस्त आणि अध्यक्षांमध्ये विरोधाभास। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती। वादग्रस्त प्रकरणांमुळे कृषी मंत्री कोकाटे चर्चेत। सुप्रिया सुळेंकडून पुन्हा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। काल पत्रकार परिषदेत कोकाटेंनी शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेतं म्हणजे शासन भिकारी असल्याचं वक्तव्य केलं होतं। पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रद्द। नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडून सर्टिफिकेट रद्द करण्याचा निर्णय। सिडको आणि म्हाडा या महत्त्वाच्या महामंडळांकडे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। लवकरच पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करणार। राज्य शासनाचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र।
पीओपी गणेश मूर्तींबाबत नवीन नियमावली न्यायालयात सादर. 5 फुटांच्या मूर्तींचं कृत्रिम तलावातच विसर्जन करणं बंधनकारक. समृद्धी महामार्गावर 15 लाख वृक्षांची लागवड होणार. MMRDCच्या बैठकीत निर्णय. वन विभागाकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी. म्हाडाच्या तळीय दरड दुर्घटनेतील काही कुटुंबांना अजूनही घर नाही. 14 घरांसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून कोकण मंडळाला जमीनच नाही. सरकारच्या वतीनं कांदा खरेदीला सुरुवात. कांदा निर्यातीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. सोलापूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन. तुळशीहार अर्पण करत घेतलं दर्शन. संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या समाधीला 675 वर्ष पूर्ण. नामदेव पायरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती संपन्न. आता व्हर्च्युअल रियालिटी गॉगलच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ. संत नामदेवराव आणि संत जनाबाई यांचा 675वा संजीवन समाधी सोहळा. विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पंढरपूर कॉरिडॉर विरोधात अनोखी पोस्टरबाजी. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने लावले पोस्टर्स. देवेंद्रजी, आमचा तुमच्यावर विश्वास. तुम्ही पंढरपूरची मूळ रचना कायम ठेवाल, असा मजकूर. पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला दाद. 63 धोकादायक पूल पाडण्यात येणार, तर 80 पुलांची होणार डागडुजी. PMPML कडून 3 नव्या मार्गांवर बस सेवा. शिवाळेवाडी ते अण्णाभाऊ साठे बसस्थानक, वाघोली ते हिंजवडी आणि आपला चौक ते शिवाजीनगर या 3 मार्गांवर बस सुरू राहणार. पुण्याच्या सारसबागेतील तलावाची अवस्था अत्यंत बिकट. तलावात घाण पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी. पुण्यात मध्यरात्री अज्ञातांकडून 20 ते 25 वाहनांची तोडफोड. धनकवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूर शहर वाहतूक शाखेनं 525 सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर. कर्णकर्कश सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर वाहतूक शाखेची कारवाई. पुण्याच्या दौंडमध्ये कला केंद्रात 2 गटात वादात गोळीबार झाल्याची माहिती. गोळीबार करणारी व्यक्ती आमदाराच्या जवळची असल्यानं पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप. सांगलीच्या कुपवाडमधील तरुणाची दगडानं ठेचून हत्या. आरोपी फरार. माहिती मिळताच पोलिसांकडून प्रकरणाची दखल. कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्गावर किणी टोल नाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई. 36 लाखांच्या गुटख्यासह एकूण 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरातल्या वास्तू विहारमध्ये घरफोडी. चांदीच्या वस्तू आणि सोन्याचे मणी केले लंपास. मटण आणि फिश मार्केटमध्ये कोल्हापूरकरांची मोठी गर्दी. श्रावण सुरू होण्याआधी गटारनिमित्त मांसाहार करण्यासाठी खवय्यांची मासे आणि मटण घेण्यासाठी तोबा गर्दी. सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. नाशिकमध्ये 27 जुलैला पार पडणार पक्षप्रवेश सोहळा. हनी ट्रॅप प्रकरणी राज्यात गाजत असताना नाशकात हनी ट्रॅप एन्जॉय अशा आशयाचे बॅनर. चौकशीबाबत गुप्तता पाळली जात असताना पोलिसांना डिवचण्याचा प्रयत्न. नाशिकमधील बांगलादेशी घुसखोरांचं गुजरात कनेक्शन. सुरतमध्ये आधार कार्ड बनवून नाशिकमध्ये आश्रय दिला जातो. 4 बांगलादेशी महिलांचं एक एजंट अटकेत. नाशिकच्या पंचवटीत वाघ आणि रोहित्या टोळीत मध्यरात्री गोळीबार. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती. धुळ्याच्या साक्रीत 2 गटांमध्ये किरकोळ वादातून हवेत गोळीबार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या मालेगावात कोडियनयुक्त कोरेक्स बाटल्यांची औषध विक्री. अवैधपणे विक्री. 2 संशयितांना पवारवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकच्या मालेगावात वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली. चोरीची घटना सीसीटीव्हीमुळे समोर. जळगावच्या 40गाव शहरालगत असलेल्या कापूस गोदामाला आग. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या MIDC परिसरात आग. नंदुरबारमध्ये गावांना पाणी पुरवठा होत असलेल्या तापी नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी. केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई 2 दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर. दारापूर येथील महाविद्यालयाला भेट देणार.
न्यायालयाच्या नवीन इमारतीचंही करणार उद्घाटन, इमारतीला विद्युत रोषणाई. यवतमाळच्या पांढरकवडा शहरात विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले. रोड रोमियोंचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या साकोलीत अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणारा डॉक्टर अद्यापही फरार. डॉक्टर अग्रवालच्या विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये लग्नाचा आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध, विषप्राशन करून तरुणीची आत्महत्या. एटीएम कार्डची अदलाबदली करून लाखो रुपयांना लुटणाऱ्या चोराला लाखनी पोलिसांनी पकडलं. विविध बँकांच्या 61 एटीएम कार्डसह 26,000ची रक्कम जप्त. यवतमाळच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांचं गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन. 17 महिन्यांपासून पगारवाढ थांबल्यानं कामगारांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात कुंडपाळ पाझर तलावाला भगदाड, मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती. वाशिमच्या पेडगावजवळ ट्रक आणि बसचा अपघात, 4 जण गंभीर तर 18 जण किरकोळ जखमी. वाशिमच्या रिसोड तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रक उलटला. दुर्घटनेत ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीसाठी आणखी 11 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्टाची गरज, पणन कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा. नागपूरच्या कळमनामध्ये कृषी बाजार समितीच्या भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास एसआयटी सोबत संपर्क करण्याचं आवाहन. बुलढाण्याच्या मेहकरमधील टॉवरवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन, शासनाकडून सोलार पंप मंजूर होऊनही अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी. नागपूरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुधाताई गडकरी यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुसळधार पावसानं वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ, झनक, पिंपरी सरहद, कुकसा, पेनबोरी या गावांमधील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं. रत्नागिरीतील रजिवडा बांगलादेश वस्तीचं नाव बदलणार, श्री देश विश्वेश्वर मंदिर मार्ग असं नामकरण करण्याचा उदय सामंतांचा आदेश. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील लोणेरे जवळ रस्त्याची दुरावस्था, महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका, वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. कोकणात पावसाची संततधार, पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज.